ಈಗ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕರು ಕೇಂದ್ರದ ಗೃಹ ಸಚಿವರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೀಯುತ ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿರವರು ತಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಕುರಿತು ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಅವರ ಭಾಷೆಯನ್ನ ಕನ್ನಡಕ್ಕೆ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ವಕ್ತಾರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹೇಶ್ ರವರು ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಅನುವಾದವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಸಹಕರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಮನವಿಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಬೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ. ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿರವರಿಗೆ, ಅಮಿತ್ ಶಾ ಜಿರವರಿಗೆ ವಂದೇ. मेरे साथ बोलिए, भारत माता की। क्यों भाई, मांड्या वालों की आवाज को क्या हो गया है? ಯಾಕೆ ಯಾರು ಶಬ್ದ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ? ಶಬ್ದ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇಲ್ವಾ? ಜೋರಾಗಿ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಜೈ ಅಂತ ಹೇಳಬೇಕು. अरे मैं बोलूं वही बोलो भैया. मैं सिर्फ इतना बोला हूं, मांड्या वालों की आवाज को क्या हो गया? ಯಾಕೆ ಶಬ್ದ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ? मेरे साथ दोनों हाथ उठाइए, इस ओर भी उठाइए, उस ओर भी उठाइए, दोनों हाथ उठाइए. मांड्या में भाजपा के विजय की संकल्प की मुट्ठी बींचिए. ನಾವು ಎತ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಮುಷ್ಟಿಯಿಂದ ವಿಜಯದ ಯಾತ್ರೆ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ. और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की, भारत माता की जय. मंच पर उपस्थित कर्नाटक के लोकप्रिय मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्बाई जी, मेरे मित्र और भारत सरकार के मंत्री, कर्नाटक के ही नेता श्री प्रहलाद जोशी जी, हमारे कर्मठ और मेहनती प्रदेश अध्यक्ष श्री नलिन कुमार कटील जी, भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय महामंत्री श्री सीटी रवि जी, हमारे यहां के प्रभारी मंत्री श्री गोपालिया जी, कर्नाटक सरकार में मंत्री डॉक्टर अश्वत्थ नारायण जी, कर्नाटक सरकार में मंत्री श्री नारायण गौड़ा जी, प्रदेश के उपाध्यक्ष श्री नीलमल सुराना जी, प्रदेश के उपाध्यक्ष श्री विजयेंद्र जी, प्रदेश उपाध्यक्ष एम राजेंद्र जी, हमारे लोकप्रिय विधायक श्री रामदास जी, श्री एम एन महेश जी, श्री निरंजन कुमार जी, और आज मांड्या की भूमि पर इतनी बड़ी संख्या में आए हुए प्यारे भाइयों बहनों माताओं और मेरे जिगर के टुकड़े जैसे युवा मित्रों, आज सबसे पहले हमारे प्रिय प्रधानमंत्री मोदी जी की माता का निधन हुआ है. पूज्य हीराबा हम सब के बीच में नहीं रहे. इस शोक की घड़ी में पूरा देश और हम सब मोदी जी और उनके परिवार के साथ दुख में खड़े हैं. सबसे पहले मैं पूज्य हीराबा को श्रद्धांजलि देकर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं. ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಪ್ರಿಯ ನೇತಾರ ಆದರಣೀಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ತಾಯಿ ಇವತ್ತು ವಿಧಿವಶರಾದ್ರು. ಇಡೀ ದೇಶ ದುಃಖದ ಕಡಲಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತಾ ಇದೆ. ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ನಾವು ಆ ಮಹಾನ್ ಚೇತನಕ್ಕೆ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋಣ. मित्रों, यहां मैं आया हूं तब सबसे पहले मेले कोटे के स्वामी चेलू नारायण, चुनचुन गिरी के काल भैरव, श्री रंगपटना के रंगनाथ स्वामी, मुद्दूर और किक्केरी के श्री नरसिम्हा स्वामी के सामने अपना शीश झुकाकर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं. ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಮೇಲುಕೋಟೆಯ ಚೆಲುವರಾಯ ಸ್ವಾಮಿ, ಆದಿ ಚುಂಚನಗಿರಿಯ ಕಾಳಭೈರೇಶ್ವರ, ಶ್ರೀರಂಗಪಟ್ಟಣದ ರಂಗನಾಥ ಇವರೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡಿ
ನಮಸ್ಕಾರವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಶುರು ಮಾಡೋಣ. नरसिम्हा स्वामी भूल गया. ಯಾ ನರಸಿಂಹ ಸರ್. ಓಕೆ ಓಕೆ. आप थोड़ा लिखो भाई. मित्रों, आज जब मैं यहाँ आया हूं तब ये महान भूमि आदि शंकराचार्य, गुरु माधवाचार्य, आचार्य रामानुज और जगत ज्योति बसवन्ना के विचरण करने वाली भूमि है. इसको प्रणाम करता हूं मैं. ಹಾಗೆ ಪೂಜ್ಯ ಆದಿಶಂಕರರನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತಾ, ಹಾಗೆ ರಾಮಾನುಜಾಚಾರ್ಯರನ್ನು ಕೂಡ ಸ್ಮರಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ, ಜಗಜ್ಯೋತಿ ಬಸವೇಶ್ವರರನ್ನ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ತಾ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಶುರು ಮಾಡೋಣ. मित्रों, आचार्य रामानुज ने अपने जीवन के 12 साल यहीं पर मेलेकोटे में मांड्या में व्यतीत कर धर्म का पुनर्जागरण का काम किया था. ಸ್ವತಃ ರಾಮಾನುಜಾಚಾರ್ಯರು ಈ ಮಂಡ್ಯದಲ್ಲೇ ತಮ್ಮ ಬಾಲ್ಯದ 12 ವರ್ಷಗಳನ್ನ ಕಳೆದು ಕೂಡ ಇಲ್ಲೇ ಪ್ರಾರಂಭವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. मित्रों, मैं जिस भूमि पर खड़ा हूं, यहां पर मैं नलवाड़ी कृष्णराज वड़ियार और भारत रत्न श्री एम विश्वेश्वरैया को भी प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं. ಹಾಗೆ ನಾಲ್ವಡಿ ಕೃಷ್ಣರಾಜ ಒಡೆಯರ್ ಹಾಗೂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯರನ್ನು ಕೂಡ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಸ್ಮರಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ತೇನೆ. मैं आदू चुनचुनगिरी मठ के दिवंगत स्वामी श्री 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 बाल गंगाधर नाथ को भी प्रणाम कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं. ಹಾಗೆ ಆದಿಚುಂಚನಗಿರಿ ಶ್ರೀಗಳಾದಂತ ಬಾಲಗಂಗಾಧರ ನಾಥ ಸ್ವಾಮಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ಪ್ರಣಾಮವನ್ನು ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತೇನೆ. और ये मांड्या जिला हमारे प्रिय नेता येदुरप्पा जी का जन्म स्थान है. ಹಾಗೆಯೇ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಹಿರಿಯ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆದರಣೀಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರ ಜನ್ಮಸ್ಥಳ ಕೂಡ ಈ ಜಾಗ ಆಗಿದೆ. और आज येदुरप्पा जी देश में नहीं है, विदेश में है. आज सुबह ही उनका फोन आया था कि अमित भाई, आपको मालूम है मांड्या मेरा जन्म स्थान है. मेरा जन्म मांड्या में हुआ था. मैंने बोला मैं आपकी याद मांड्या वालों को जरूर दिला दूंगा. ಹಾಗೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಸ್ಮರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತಾರೆ. ಮಂಡ್ಯ ಕೂಡ ತಮ್ಮ ಜನ್ಮಸ್ಥಾನ ಅಂತೇಳಿ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಈಗ ನೆನಪನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. मित्रों, मैं 2018 के चुनाव की शुरुआत मांड्या जिले से की थी. यहां से एक मुट्ठी अनाज मांगकर कांग्रेस के शासनों में जिन किसानों को अन्याय हुआ था उनको न्याय दिलाने के लिए भारतीय जनता पार्टी ने शपथ ली थी. 2018 ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮಂಡ್ಯದಿಂದನೇ ನಾವು ಪ್ರಾರಂಭವನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ. ಯಾವ ರೈತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ಒಂದು ಮುಷ್ಟಿ ಮಣ್ಣಿನಿಂದ ನಾವು ಪ್ರಾರಂಭವನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ. ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕವನ್ನು ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ ಇವತ್ತು ನಾವು. और कर्नाटक की महान जनता ने हमें सबसे बड़ी पार्टी बनाकर सरकार बनाने का मौका कर्नाटक के अंदर दिया. ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ ನಮಗೆ ಅತ್ಯಂತ ದೊಡ್ಡದಾದಂತ ರಾಜಕೀಯ ಪಾರ್ಟಿಯಾಗಿ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. 2019 में मोदी जी के नेतृत्व में 52% वोट के साथ कर्नाटक की 28 में से 26 सीटें आपने भारतीय जनता पार्टी की झोली में डालने का काम किया है. 2019 ಚುನಾವಣೆ ಒಳಗಡೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವಕ್ಕೆ ಸುಮಾರು 52% ಓಟನ್ನು ಕೊಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ 25 ಸ್ಥಾನದ ಲೋಕಸಭೆಯನ್ನ ಗೆಲ್ಲಿಸತಕ್ಕಂತ ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ರಿ. और मित्रों, आज मैं यहां आया हूं. बहुत हो गया जेडीएस कांग्रेस, कांग्रेस जेडीएस. इस बार मांड्या ने, मैसूर ने पूर्ण बहुमत से भारतीय जनता पार्टी को जिताना है. ಅನೇಕ ಸಂಗತಿಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ವಿ. ನಾವು ಒಮ್ಮೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಒಮ್ಮೆ ಜೆಡಿಎಸ್ ಅಂತೇಳಿ ಈ ಬಾರಿ ಮಂಡ್ಯ ಮತ್ತೆ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ವಿಜಯ ಯಾತ್ರೆ ಆಗುತ್ತೆ. ದೊಡ್ಡದಾದ ಬೆಂಬಲವನ್ನು ಕೂಡ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಗೆ ಸಿಗೋದಿದೆ. ये कांग्रेस और जेडीएस दोनों परिवारवादी पार्टियां हैं, भ्रष्टाचारी पार्टियां हैं. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಾಗೂ ಜೆಡಿಎಸ್ ಒಂದು ಪರಿವಾರ, ಒಂದು ಕುಟುಂಬದ ರಾಜಕಾರಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜಕೀಯ ಪಾರ್ಟಿ, ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಿಂದ ತುಂಬಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ರಾಜಕೀಯ ಪಾರ್ಟಿ. मित्रों, हमने दोनों के शासन देखे हैं.
कांग्रेस आती है तो कर्नाटक दिल्ली का एटीएम बन जाता है। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬರುತ್ತೆ, ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತೆ ದಿಲ್ಲಿಯ ವ್ಯತ್ಯಾಸವನ್ನು ಹೇಳುವಂತ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡುತ್ತೆ. और जेडीएस आती है तो एक परिवार के लिए एटीएम बन जाता है। ಜೆಡಿಎಸ್ ಯಾವಾಗ್ಲೂ ಯೋಚನೆ ಮಾಡುತ್ತೆ ಒಂದು ಕುಟುಂಬವನ್ನ ಹೇಗೆ ಒಂದು ವಂಶವನ್ನ ಪೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ। बारी बारी ये दोनों पार्टियों ने भ्रष्टाचार कर कर्नाटक के विकास को रोकने का काम किया है। ಪ್ರತಿ ಬಾರಿಯೂ ಎರಡು ಪಕ್ಷಗಳು ಇದೇ ಮಾಡಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಿಂದ ತುಂಬಿ ಇಡೀ ರಾಜಕಾರಣವನ್ನು ಹೊಲಸು ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡುತ್ತೆ। और मित्रों, अब समय आ गया है परिवारवाद और भ्रष्टाचार से मुक्त करने का। भारतीय जनता पार्टी को पूर्ण बहुमत के साथ एक बार सत्ता दीजिए, डबल इंजन की सरकार बनाइए। हम आने वाले 5 साल में मोदी जी के नेतृत्व में कर्नाटक को विकास के रास्ते पर बहुत आगे ले जाएंगे। ಈ ಪರಿವಾರವಾದ ಮತ್ತೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನು ಮುಕ್ತ ಮಾಡಿ ಜೆಡಿಎಸ್ ಮತ್ತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಿತ್ತೊಗೆದು ಒಂದು ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಸರ್ಕಾರ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಒಂದು ಯಶಸ್ವಿ 5 ವರ್ಷದ ಆಡಳಿತವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾದಂತ ಅವಶ್ಯಕತೆ ಇವತ್ತಿದೆ ಸ್ನೇಹಿತರೆ। ये जो कांग्रेस पार्टी और जेडीएस दोनों पार्टियां करप्ट भी है, जातिवादी है, कम्युनल है और इसके साथ साथ क्रिमिनल का आश्रयदाता भी है। ಈ ಎರಡು ಪಾರ್ಟಿಗಳು ಬರೀ ಜಾತಿವಾದಿ ಮಾತ್ರ ಅಂತಲ್ಲ, ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಿಗಳು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಕ್ರಿಮಿನಲ್ಗಳು ಇದ್ದಾರೆ। ಅನೇಕ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಆಪಾದನೆ ಉಳ್ಳಂತವರು ಈ ಎರಡು ರಾಜಕೀಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಒಳಗಡೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ। मित्रों, कांग्रेस ने इतने साल तक इस देश पर शासन किया, दलितों को और आदिवासियों को हमेशा अन्याय करने का काम किया है। ಇವರೆಲ್ಲ ಆಡಳಿತದ ಕಾಲದೊಳಗಡೆ ದಲಿತರಿಗೆ ಆದಿವಾಸಿಗಳಿಗೆ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕಾರ್ಯವನ್ನ ಇವರು ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇರತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ನೋಡಿದೀವಿ। ನಾವು भारतीय जनता पार्टी का शासन आने के बाद हमें 2 राष्ट्रपति बनाने का मौका मिला। ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದು ವಿಶೇಷವಾದಂತ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕಂತ ಅವಕಾಶವನ್ನು ನಮಗೆ ಸಿಕ್ತು। एक बार गरीब दलित के बेटे रामनाथ कोविंद को बनाया और दूसरी बार एक गरीब संथाली आदिवासी की बेटी श्रीमती द्रौपदी मुर्मू को भारत का राष्ट्रपति बनाने का। ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ನಮಗೆ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಬ್ಬರು ದಲಿತರನ್ನ ಈ ದೇಶದ ಶ್ರೇಷ್ಠ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಾಗಿ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ। ಒಂದು ರಾಮನಾಥ್ ಕೋವಿಂದ್ ಅವರನ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ, ಇವತ್ತು ದ್ರೌಪದಿ ಮುರ್ಮು ಅವರನ್ನ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ। भारतीय जनता पार्टी ने गरीबों के, पिछड़ों के, दलितों के, आदिवासियों के कल्याण के लिए ढेर सारे काम किए हैं। ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ದಲಿತರಿಗೆ, ದೀನ ದಲಿತರಿಗೆ, ಆದಿವಾಸಿಗಳಿಗೆ ಇಡೀ ದೇಶವ್ಯಾಪಿ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂತ ಅವರ ಕಲ್ಯಾಣವನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ। हमने हर गरीब के घर में बैंक अकाउंट पहुंचाया, गैस का सिलेंडर पहुंचाया और किसान सम्मान निधि का 6000 रुपया पहुंचाने का काम किया। ನಾವೆಲ್ಲ ಈ ದೇಶದ ಎಲ್ಲ ಬಡವರಿಗೆ ಆಹಾರವನ್ನು ಒದಗಿಸತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಾಡಿದ್ವಿ। ಕಿಸಾನ್ ಸನ್ಮಾನ್ ನಿಧಿ ಮುಖಾಂತರ 6000 ರೂಪಾಯಿ ಹಣವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ವಿ। ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಅವರ ಮನೆಗೆ ತಲುಪಿಸತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ। हर गरीब के घर में बिजली पहुंचाई, घर पहुंचाया और शौचालय पहुंचाकर महिलाओं को सम्मान के साथ जीने का अधिकार दिया है। ಅವರ ಬಡವರ ಮನೆಗಳಿಗೆ ನಾವು ಬೆಳಕನ್ನ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಿದ್ವಿ। ಅವರ ಮನೆಗಳಿಗೆ ಶೌಚಾಲಯವನ್ನ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಮುಖಾಂತರ ಅವರನ್ನೇ ಗೌರವದ ಬದುಕನ್ನ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ವಾತಾವರಣವನ್ನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವು। और मैं आज मांड्या की इतनी विशाल सभा में पूछना चाहता हूं, आप सभी ने कोरोना का 2 टीका लिए है या नहीं लिए है, वैक्सीन लिए है या नहीं लिए है? ನಾವು ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿ ಮಂಡ್ಯದ ಜನತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಮತ್ತೆ ಜೆಡಿಎಸ್ಗೆ ನಾವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ। ನಾವು जिन्होंने कोरोना के 2 वैक्सीन लिए हैं वो अपने हाथ ऊपर उठाए जरा। ಯಾರೆಲ್ಲರಿಗೂ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಸವಲತ್ತು ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಕೈ ಎತ್ತಿ ಹೇಳಬೇಕಾಗಿದೆ ನಾವು। मोदी जी ने 230 करोड़ लोगों को वैक्सीन लगाकर भारत को
कोरोना से सुरक्षित करने का काम किया है। ಆದರಣೀಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಇಡೀ ದೇಶದ ಜನ ಕೋವಿಡ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ವ್ಯಾಕ್ಸಿನೇಷನ್ ಅನ್ನು ಕೊಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಭಾರತವನ್ನ ಕೋವಿಡ್ ಮುಕ್ತ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ರು. और 80 करोड़ लोगों को 2 साल से हर व्यक्ति को 5 किलो अनाज फ्री ऑफ कॉस्ट मुफ्त में देने का काम नरेंद्र मोदी सरकार ने किया है। 80 ಕೋಟಿ ಜನರಿಗೆ 5 ಕೆಜಿ ಅಕ್ಕಿಯನ್ನ ಕಳೆದ 1 ವರ್ಷದಿಂದ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಕೊಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಆಹಾರ ಭದ್ರತೆಯನ್ನು ಕೊಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ರು. मित्रों, नरेंद्र मोदी सरकार ने अभी अभी मुंबई सरकार की सिफारिश पर बेटा कुर्बा जाति को एसटी समुदाय में समाहित कर लगभग हजारों लोगों को एसटी का लाभ देने का काम किया है। ಸನ್ಮಾನ್ಯ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರ ಸರ್ಕಾರ, ಆದರಣೀಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಸರ್ಕಾರ ಏನು ಎಸ್ಟಿಗೆ ಬೇಕಾದಂತ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂತ ಅವರನ್ನ ಆ ಪಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿಸೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಲಕ್ಷಾಂತರ ಜನರಿಗೆ ಪರಿಹಾರವನ್ನ ಸಹಾಯವನ್ನ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತು. मुझे बताओ मांड्या वालों, आप लोग चाहते थे कि नहीं कि अयोध्या में भगवान श्री राम का मंदिर बने? ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಅಯೋಧ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭವ್ಯವಾದಂತ ರಾಮ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತಾ ಇದೆಯೋ ಇಲ್ವೋ? जरा जोर से बोलिए, आप राम मंदिर बनना चाहिए या नहीं बनना चाहिए? ಅಲ್ಲಿ ಭವ್ಯವಾದಂತ ರಾಮ ಮಂದಿರ ಕಟ್ಟಬೇಕೋ ಬೇಡವೋ? बाबर के जमाने से ये राम मंदिर बनता नहीं था। कांग्रेस उसको कोर्ट में अटका कर पड़ी थी। मोदी जी ने 2019 में राम जन्मभूमि का शिलान्यास किया। और युवाओं, मैं आपको बताने आया हूं, 1 जनवरी 2024 का रिजर्वेशन अयोध्या का करा लीजिए। अयोध्या में भव्य राम मंदिर वहां पर बनकर तैयार हो जाएगा। ಅನೇಕ ವರ್ಷಗಳು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಭವ್ಯವಾದಂತ ರಾಮ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣಕ್ಕೆ ಬಹಳ ತೊಂದರೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಕೂಡ 2019ನೇ ಇಸ್ವಿ ಒಳಗಡೆ ಶಿಲಾನ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡುವ ಮುಖಾಂತರ 2024ಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಭವ್ಯವಾದಂತ ರಾಮ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣ ಆಗತ್ತೆ. ಇಲ್ಲಿನ ಯುವಕರೇ ಇವತ್ತೇ ಯೋಚನೆ ಮಾಡಿ, ಭವ್ಯವಾದಂತ ರಾಮ ಮಂದಿರದ ನಿರ್ಮಾಣ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಆಗೋದು ತಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. मित्रों, मोदी जी ने इसके साथ केदारनाथ, बद्रीनाथ, काशी विश्वनाथ, इसका भी उद्धार करने का काम किया है। ಬರೀ ಇಷ್ಟೇ ಮಾತ್ರ ಅಂತಲ್ಲ, ಏನೆಲ್ಲ ಪುನರುತ್ಥಾನದ ಕಾರ್ಯ ಅದು ಕಾಶಿ ವಿಶ್ವನಾಥನನ್ನ ಮಾಡಿದ್ರು, ಕೇದಾರನಾಥದಲ್ಲಿ ಭವ್ಯವಾದಂತ ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು. ಪ್ರತಿಯೊಂದು ಈ ತರದ ಸಂಗತಿಗಳನ್ನ ನಿರ್ಮಾಣದ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮುಂದುವರಿಸ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನೋಡಿದ್ದೀವಿ ನಾವು. कांग्रेस ने इस मैसूर क्षेत्र के विकास के लिए, जेडीएस ने इस मैसूर क्षेत्र के विकास के लिए, मांड्या के विकास के लिए कुछ नहीं किया। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತೆ ಜೆಡಿಎಸ್ ಮೈಸೂರು ಮಂಡ್ಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದ ವಿಕಾಸಕ್ಕೆ ಏನು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಲಿಲ್ಲ. भारतीय जनता पार्टी ने मैसूर बैंगलोर एक्सप्रेस वे बनाने का काम किया। मौजूदा रेलवे को 2 लेन बनाने का काम किया। इसके इलेक्ट्रिफिकेशन का काम किया। ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಮೈಸೂರು ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರಿನ ಮಧ್ಯೆ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ರೈಲ್ವೆ, ಹಾಗೆ ರೈಲಿಗೆ ಬೇಕಾದಂತ ಡಬಲ್ ಟ್ರ್ಯಾಕ್, ಹಾಗೆ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. नहीं, रेलवे का बता दिए. मैं बोम्बाई जी को बहुत बहुत अभिनंदन देना चाहता हूं। आपकी माई शुगर फैक्ट्री बंद थी, वो माई शुगर फैक्ट्री को चालू करने का काम हमारे ऐसा बोम्बाई जी ने किया। ನಾನು ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಏನು ಮಂಡ್ಯದ ಮೈ ಶುಗರ್ ಕಾರ್ಖಾನೆ ನಿಂತು ಹೋಗಿತ್ತು, ಅದನ್ನು ಪುನರಾರಂಭ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಕೂಡ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. मित्रों, मोदी जी ने किसानों के लिए ढेर सारे काम किए हैं। मोदी जी ने 6000 रुपया किसान कल्याण निधि भेजी। येदुरप्पा जी ने इसके साथ 4000 रुपया जोड़कर हर साल हर किसान को 10,000 रुपया सीधा इसके बैंक अकाउंट में भेजने का काम ये भारतीय जनता पार्टी की दोनों सरकारों ने किया। ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಇಲ್ಲಿಯ ರೈತರಿಗೆ ಏನು ಮೋದಿ ಅವರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ 6,000 ರೂಪಾಯಿ, ಹಾಗೆ ಸನ್ಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ 4,000 ರೂಪಾಯಿ, ಒಟ್ಟು 10,000 ರೂಪಾಯಿಯನ್ನ ಅನೇಕ ರೈತರಿಗೆ, ಲಕ್ಷಾಂತರ ರೈತರಿಗೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ. और अब तक
कर्नाटक के 50 लाख किसानों को 11,000 करोड़ रुपया सीधा बैंक अकाउंट में देने का काम केंद्र और कर्नाटक की भारतीय जनता पार्टी की सरकार ने किया है। ತಮಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿ, ಕರ್ನಾಟಕದ 40 ಲಕ್ಷ ರೈತರಿಗೆ ಸುಮಾರು 11,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಹಣವನ್ನ ನೇರವಾಗಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮೋದಿ ಅವರ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿದೆ। केंद्र की माइक्रो इरिगेशन योजना में 1100 करोड़ रुपया दिया। लघु सिंचाई योजना के लिए भी 58% बजट बढ़ाया और लगभग 3 लाख हेक्टेयर भूमि में एडिशनल सिंचाई का काम नरेंद्र मोदी सरकार ने किया है। ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಸರ್ಕಾರ ರೈತರ ಕೃಷಿಗೆ ಉತ್ತೇಜನ ಕೊಡ್ತಕ್ಕಂತ ಸುಮಾರು 1,200 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ವಿಶೇಷ ಸವಲತ್ತು ಮುಖಾಂತರ ಈ ಭಾಗದೊಳಗಡೆ ಸುಮಾರು 3 ಲಕ್ಷ ಹೆಕ್ಟೇರ್ಗಳಲ್ಲಿ ಬೆಳೆಗೆ ಬೇಕಾದಂತ ಸಂಗತಿಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ। मोदी येदुरप्पा जी और बसवराज बोम्माई ने 3 साल में कृषि के लिए 13,900 करोड़ रुपया किसानों के लिए आवंटित कर पहली बार किसान की सरकार होने का गर्व हासिल किया है। ಸನ್ಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಹಾಗೆ ಆದರಣೀಯ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರ ಸರ್ಕಾರ ಈ ರಾಜ್ಯದ ರೈತರಿಗೋಸ್ಕರ ಕಳೆದ 3 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಪ್ರಮಾಣದ 13,000 ಕೋಟಿ ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡದಾದಂತ ರೈತರ ಬೆಳವಣಿಗೆಗೆ ಅವರಿಗೆ ಕೃಷಿಗೆ ಬೇಕಾದಂತ ಉತ್ತೇಜನವನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತು। येदुरप्पा जी और बसवराज जी के कार्यकाल में 2,80,000 करोड़ का इन्वेस्टमेंट लाकर कर्नाटक के औद्योगिक विकास को गति देने का काम ये भारतीय जनता पार्टी ने किया है। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ್ಯ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಸನ್ಮಾನ್ಯ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 2,80,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿಯಷ್ಟು ಈ ರಾಜ್ಯದ ಒಟ್ಟು ಉತ್ಪಾದನೆಗೋಸ್ಕರ ವಿನಿಯೋಗಿಸತಕ್ಕಂತ ಬಂಡವಾಳವನ್ನು ತೊಡಗಿಸತಕ್ಕಂತ ಕಾರ್ಯವನ್ನು ಕೂಡ ಈ ನಮ್ಮ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಡೆಯಿತು। बसवराज जी के नेतृत्व में कर्नाटक को 2 साल से नीति आयोग का इंडिया इनोवेटिव इंडेक्स का सबसे ज्यादा नवाचार करने वाला राज्य बनने का मौका मिला है। ನೀತಿ ಆಯೋಗ ಕೊಡ್ತಕ್ಕಂತ ಏನು ಘೋಷಣೆ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಒಂದು ಇನೋವೇಟಿವ್ ಐಡಿಯಾಸ್ ಆಫ್ ಏನು ನಾವು ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಅಂತಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ನೀತಿ ಆಯೋಗ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ 1ನೇ ಸ್ಥಾನವನ್ನು ನೋಡ್ತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮ ಆಡಳಿತದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಆಯ್ತು। 8,000 करोड़ का बेंगलुरु मैसूर हाईवे, 20,000 करोड़ का बेंगलुरु हैदराबाद हाईवे भारतीय जनता पार्टी की सरकार ने बनाया है। ಹಾಗೆ ಮೈಸೂರು ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರು ಮಧ್ಯೆ ಇರತಕ್ಕಂತ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಹೈವೇ ಹಾಗೂ ಬೆಂಗಳೂರು ಮತ್ತು ಹೈದರಾಬಾದ್ ಮಧ್ಯೆ ಸುಮಾರು 20,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಹಣವನ್ನು ವಿನಿಯೋಗ ಮಾಡ್ತಾ ಈ ದೊಡ್ಡ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಹೈವೇ ಕೂಡ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। हवाई अड्डे के लिए अभी टर्मिनस 2 बना, उसके लिए बेंगलोर में 5,000 करोड़ रुपया नरेंद्र मोदी सरकार ने टर्मिनस 2 के लिए खर्च किया है। ಒಟ್ಟು ಬೆಂಗಳೂರು ಮತ್ತು ಸುತ್ತಮುತ್ತ ವಿಕಾಸ ಅಲ್ಲಿಗೆ ಆಗಬೇಕಾದಂತ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೋಸ್ಕರ ಸುಮಾರು 5 ಲಕ್ಷ ಕೋಟಿಯನ್ನು ವಿನಿಯೋಗಿಸತಕ್ಕಂತ ಯೋಚನೆಯನ್ನು ಕೂಡ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಸರ್ಕಾರ ಮಾಡಿರತಕ್ಕಂಥದ್ದು। और मित्रों, रेलवे के बजट के अंदर 629 करोड़% की वृद्धि की है। ಹಾಗೆ ರೈಲ್ವೆ ಬಜೆಟ್ ನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 635% ಅಷ್ಟು ಏನು ಮೊದಲು ಬಜೆಟ್ ಇತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಮಾಡಿದ್ವಿ। अंत में मैं इतना ही कहना चाहता हूं मित्रों, 2024 के चुनाव के पहले कर्नाटक का चुनाव है। कर्नाटक के अंदर मैसूर मांड्या क्षेत्र के लोग इस बार भारतीय जनता पार्टी को विजयी बनाए। मोदी जी के आप हाथ मजबूत करिए और देश को सुरक्षित बनाने का काम करिए। ನಾನು ಕಡೆಯದಾಗಿ ಇಷ್ಟೇ ಕೇಳ್ತೀನಿ, ಮೈಸೂರು ಮತ್ತೆ ಈ ಭಾಗದ ಹಳೆ ಮೈಸೂರು ಪ್ರಾಂತ್ಯದೊಳಗಡೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆದರಣೀಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಹಾಗೂ ಕರ್ನಾಟಕದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ದೊಡ್ಡದಾದಂತ ಬೆಂಬಲವನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ। ये जब सिद्धरामैया की सरकार थी, 1700 पीएफआई कैडर को इनके पर हुए केस वापस लेने का काम किया था और भारतीय जनता पार्टी की नरेंद्र मोदी सरकार ने पीएफआई को बैन कर सबको जेल में डालने का काम किया। ಹಿಂದೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಅವಧಿ ಒಳಗಡೆ ಕರ್ನಾಟಕದೊಳಗಡೆ PFI ಅನ್ನೋರ ಸುಮಾರು 156 ಕೇಸ್ಗಳನ್ನು ವಾಪಸ್ ತೆಗೆದುಕೊಂಡು
ಏನು ಅನಾಹುತ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಆದ್ರೆ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ನೇತೃತ್ವದ ಸರ್ಕಾರ PFI ಅನ್ನ ಬ್ಯಾನ್ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಕರ್ನಾಟಕದ ಒಂದು ಭಯೋತ್ಪಾದಕ ಸಂಘಟನೆಯನ್ನ ನಿಷೇಧವನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತು. और मित्रों, मुझे बताइए, जरा जोर से सभी लोग बोलना, ये कश्मीर हमारा है या नहीं है? ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಧ್ವನಿ ಎತ್ತಿ ಹೇಳಬೇಕಾಗಿದೆ, ಈ ಕಾಶ್ಮೀರ್ ನಮ್ದ ಇಲ್ವಾ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. धारा 370 हटनी चाहिए या नहीं हटनी चाहिए थी? और एक कांग्रेस पार्टी अब तक धारा 370 को बचाकर चलती थी. 5 अगस्त 2019 को नरेंद्र मोदी जी ने धारा 370 को समाप्त कर आतंकवाद पर खात्मा बुलाने का काम किया. ಯಾವ ಕಾಶ್ಮೀರಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ 370 ವಿಧಿಯನ್ನ ತೆಗೆದುಹಾಕಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಕಾಶ್ಮೀರವನ್ನ ಭಾರತದ ಮುಖ್ಯ ಪ್ರವಾಹದಲ್ಲಿ ಸೇರಿಸತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ರು. अंत में मैं इतना ही कहना चाहता हूं, आजादी के अमृत महोत्सव में मोदी जी का संकल्प है कि जब देश आजादी की शताब्दी मनाए, देश दुनिया में पहले नंबर पर हो. वो संकल्प पूरा करना है, देश को समृद्ध बनाना है, देश के गरीबों का कल्याण करना है और देश को सुरक्षित बनाना है. तो भारतीय जनता पार्टी को मजबूत करना पड़ेगा. मैं अंत में आप सभी को हाथ जोड़कर एक विनती करने आया हूं कि इस बार मांड्या मैसूर क्षेत्र की सभी सीटें भारतीय जनता पार्टी को देकर पूर्ण बहुमत की सरकार बनाई. ಭಾರತದ ಈ ಅಮೃತಗಳಿಗೆ ಸಂದರ್ಭದೊಳಗಡೆ ಭಾರತವನ್ನ ಭವ್ಯವಾಗಿ ವಿಕಾಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ, ಭಾರತವನ್ನ ಸದೃಢಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ, ಈ ದೇಶದ ಒಂದು ಶಕ್ತಿಯನ್ನ ಜಗತ್ತಿಗೆ ತೋರಿಸತಕ್ಕಂತ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಭಾರತವನ್ನ ಕಟ್ಟತಕ್ಕಂತ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಭಾಗದ ಜನ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಗೆ ಬೆಂಬಲವನ್ನು ಕೊಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಈ ದೇಶವನ್ನ ಕಟ್ಟತಕ್ಕಂತ ಕೆಲಸಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಬೆಂಬಲ ಬೇಕಾಗಿದೆ. मेरे साथ दोनों हाथ उठाइए, उठाइए दोनों हाथ. भाजपा की सरकार बनने का संकल्प लेकर मेरे साथ जोर से बोलिए, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे